नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे, ती म्हणजे गट क व ड ची तुम्ही खूप दिवसापासून प्रश्न विचारत होतात की याचे निकाल कधी लागणार। एकदाचे ऑफिशियल वेबसाईटवरती सर्व पदांचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ही जी आरोग्य विभागाची वेबसाईट होती ती अतिशय प्रमाणात स्लो चालत होती, त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी टॅब ओपन होत नव्हते। आज ही व्यवस्थित वेबसाईट चालू आहे, सर्व निकालांचे पीडीएफ या ठिकाणी ओपन होत आहेत। मी काय करतो, तुम्हाला जे गट ड चे 3 पीडीएफ आहेत आणि गट क चे 53-54 संवर्ग आहेत, या पीडीएफ पाहण्याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देतोय। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाची गुणपत्रिका या ठिकाणी तुम्ही येऊन पाहू शकता। तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतच असेल, आपण सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोकरी विषयक संधी या टॅब मध्ये सर्व पीडीएफ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत। गट क चे जेवढे काही संवर्ग आहेत 53-54 तेवढ्याचे तुम्हाला निकाल या ठिकाणी पाहायला भेटतील। आपण जर गट ड च पाहिलं तर जाहिरातीमध्ये जर 3269 ह्या 10वी पास वर गट ड साठी जागा होत्या। बाकीचे जे संवर्ग होते गट ड चे नियमित क्षेत्र कर्मचारी इतर उमेदवारांमधून 50%, त्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचाऱ्यांमधून 50%, अकुशल कारागीर परिवहन, अकुशल कारागीर HEMR याचे देखील रिझल्ट आपल्याला या ठिकाणी या वेबसाईटवर पाहायला भेटतील। याची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। तर आता आपण जी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत ती महत्त्वाची माहिती म्हणजे की आता पुढची प्रोसेस काय असणार आहे, अजून किती लिस्ट लागतील, मग तुमची निवड कशी होणार आहे आणि कट ऑफ किती लागू शकतो, हा खूप जणांचा प्रश्न आहे। आता जी गुणपत्रिकेची लिस्ट लागलेली आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। याच्यामध्ये आपण गट ड ची सर्वात आधी माहिती पाहूया, त्याच्यानंतर मग आपण गट क ची देखील माहिती पाहूया स्टेप बाय स्टेप। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। जर मित्रांनो तुम्ही गट क किंवा ड मधून असाल, तुमचे मार्क्स किती आलेले आहेत, तुमची कॅटेगरी काय आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट काय आहे, त्यानुसार मित्रांनो आपल्याला कट ऑफ काढायला किंवा विद्यार्थ्यांना समजायला सोपं जाईल की कट ऑफ जो आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो, त्याच्यावरनं समजेल। त्यासाठी तुम्हाला कमेंट करून हे नक्की सांगायचं आहे तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत त्याबद्दलची माहिती। तर बघा मित्रांनो, गट ड च्या ज्या तिन्ही लिस्ट लागलेल्या आहेत त्या मी या ठिकाणी डाउनलोड केलेल्या आहेत। याच्यामध्ये मित्रांनो अजून एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, त्याच्यामध्ये माहिती कशाबद्दल देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आता पुढील प्रोसेस काय असणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला लगेच देऊन टाकतो। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची आता सुरुवात पहिले की गुणवत्ता यादी तयार झालेली आहे, ती प्रसिद्धही झालेली आहे। तर आता गट ड ची जी प्युअर पद होती 3000 पेक्षा जास्त पद, आता बाकीची जी संवर्ग आहेत जसे की नियमित क्षेत्र कर्मचारी, अकुशल कारागीर, परिवहन आणि HEMR याचं जर या 3 पदांचं जर समजा एका सत्रामध्ये परीक्षा झाली असेल तर याचं काय होणार नाही, नॉर्मलायझेशन होणार नाही। आणि जर याची जी परीक्षा आहे एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झालेली असेल तर याचं नॉर्मलायझेशन केलेलं असणार आहे। आता ही पीडीएफ आहे, काही जणांना 102 मार्क आहेत तर काही जणांना 110 मार्क झालेले आहेत, काही जणांचे 114 मार्क आहेत, तर या ठिकाणी काही जणांचे 110 मार्क झालेले आहेत। तर अशा पद्धतीने तुमचे काही जणांचे मार्क्स जे आहेत ते 5-6 मार्कांनी कमी किंवा जास्त या ठिकाणी झालेले आहेत। तर टोटल या ठिकाणी 3 लिस्ट लागलेली आहेत जी ग्रुप डी च्या पदांसाठी जाहिरात होती त्याची। तर या ठिकाणी आपण पहिली जर लिस्ट पाहिली तर या ठिकाणी सर्व टॉपर्स आहेत मित्रांनो, 180, 182 अशा पद्धतीचे या ठिकाणी 178 मार्क आहेत। त्यानंतर नॉर्मलायझेशन नंतरचे या ठिकाणी मार्क देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी सर्वात हायेस्ट स्कोर आपण पाहू शकता 180 पासून स्टार्ट होत आहे। तर आता तुम्ही म्हणसाल की 180 चे जे मार्क्स दिसत आहेत त्यामुळं कट ऑफ हाय जातो की काय, तसं काय होणार नाही की आता 180 पर्यंत 93 विद्यार्थी आहेत गट ड मध्ये, त्याच्यानंतर 179, 176, 175, 74 तर या ठिकाणी कमी कमी होत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 170-75 वर या ठिकाणी आपल्याला जास्त संख्या पाहायला मिळते आहे। त्याच्यानंतर आपण जर पुढे पाहत गेलात तर हळूहळू मार्क जे आहेत ते कमी होत जाताना आपल्याला दिसत आहेत। तर आता ही जी पहिली पीडीएफ फाईल आहे त्याच्यामध्ये 160 ते 150 पर्यंत तुम्हाला मार्क्स या ठिकाणी पाहायला मिळतील, म्हणजे कट ऑफचा अंदाज तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय। तर मग आता याच्यामध्ये काय होईल की जी पहिली लिस्ट
लिस्ट आहे याच्यामध्ये पहा एकूण किती विद्यार्थी आहेत. 24,589 जणांची ही जी पहिली लिस्ट आहे. एकूण जागा ज्या आहेत ते 3,500 जागा आहेत ड संवर्गासाठी. 133 पर्यंत याची शेवटचा आकडा आपण पाहतोय मार्कांसाठीचा. तर आता हे जे मार्क आहेत ते आफ्टर नॉर्मलायझेशनचे आहेत. तर आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही की 130, 140 आणि 150 वरती कट ऑफ जाईल. कट ऑफ म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्क्स पडले त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन करायचं, तो कट ऑफ आपण त्याला म्हणतो. अंदाजे तुम्हाला मी माहिती सांगतोय. ही जी PDF पाहिली आहे याच्यावरून आपण कट ऑफ ठरवू शकत नाही, कारण की जाहिरात जर आपण बघितली याच्यामध्ये काय म्हटलंय पहा. गट ड संवर्गाची पदे भरताना कार्यालयनिहाय माहिती उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येत आहे. एका जिल्ह्यातील विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल. हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल. अंतिम निवडीकरिता जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी तयार करून समुपदेशाद्वारे व गुणवत्तेनुसार पद निवडीकरिता पर्याय उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येईल. तर पहा मित्रांनो, प्रत्येक कार्यालयानुसार या ठिकाणी अशा पद्धतीने जागा देण्यात आलेल्या होत्या. तर याचं काय होणार आहे पहा मित्रांनो, तुम्ही ज्या कार्यालयामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या कार्यालयामध्ये तुमच्या कॅटेगरीला किती जागा होत्या, सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यामध्ये किती जागा होत्या, त्यानुसार तुमचा अजून या ठिकाणी कट ऑफ ठरणार आहे. याच्यामध्ये अजून कमी तुमचा कट ऑफ लागू शकतो, त्यानुसार तुमच्या कॅटेगरीचा अजून कमी कट ऑफ लागू शकतो. जरी मित्रांनो या पहिल्या लिस्टमध्ये जे मार्क्स आहेत ते 140, 150, 130, 160, 170 असले तरी त्या कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्यांचंच सामाजिक समांतर आरक्षणानुसार छाटणी केली जाईल. त्यामुळे तुमचा अजून कट ऑफ या ठिकाणी कमी होईल गट ड संवर्गातील पदांसाठी. माझ्या माहितीनुसार कट ऑफ जो आहे तो अजून कमी लागू शकतो. 93 विद्यार्थीच केवळ 180 मार्कांवरती आहेत. मग त्याच्यामध्ये ही कॅटेगरी कुठली आहे ते पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर आपण 200 ते 500 विद्यार्थी या ठिकाणी 170 वरती आहेत, 179 पर्यंत आहेत. त्यानंतर पुढचे जे विद्यार्थी आहेत ते 160, 150, 140 अशा पद्धतीनं मार्क्स आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो अंदाजेत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल. तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, जी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं ते. तर आपण संपूर्ण हा मुद्दा वाचलेलाच आहे, तरी सुद्धा अजून एकदा तुम्हाला माहिती सांगतो. जिल्ह्यातील विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल. तर तुमचा जो अर्ज आहे तो जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर एकच अर्ज केला आणि ज्या जिल्ह्यामध्ये कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये, जसं की पहा मित्रांनो, आता जिल्हा हिवताप अधिकारी सोलापूर, डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर सोलापूर, त्याच्यानंतर जिल्हा सोलापूरमध्ये अजूनही कार्यालय असतील, जिल्हा शल्य चिकित्सक. तर अशा पद्धतीने सर्व कार्यालयांसाठी तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. तर अंतिम निवडीकरिता जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी तयार करून, बघा मित्रांनो, जसं की आता पुणे जिल्हा आहे, डायरेक्टली या ठिकाणी एकच गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. कार्यालयनिहाय तुमची निवडच होणार आहे, परंतु पुणे जिल्ह्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. मग त्याच्यामध्ये कार्यालयानुसार टॉपर विद्यार्थी आणि तुमच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार मग तुमचा कट ऑफ लावला जाईल. त्यानंतर समुपदेशनाद्वारे व गुणवत्तेनुसार पद निवडीकरिता तुम्हाला जे मार्क्स भेटलेले आहेत त्याद्वारे तुम्हाला पद निवडायचा देखील पर्याय दिला जाणार आहे. गट ड मध्ये भरपूर सारी पदं आहेत. शिपाई असेल, कक्षसेवक असेल, त्यानंतर नर्सिंगची काही पदे आहेत, भरपूर सारी पदे आहेत या गट ड संवर्गातील. त्यापैकी तुम्हाला कुठलं पद पाहिजे त्याचा प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी देता येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. त्यानंतर मेंटल हॉस्पिटलमधील पदे असतील, अशी विविध कार्यालयामधील पदं आहेत. तुम्ही ज्या कार्यालयासाठी फॉर्म भरलेला आहे, परंतु सर्वच ठिकाणी तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार आहे. तुम्हाला कुठलं पद पाहिजे त्यासाठी प्रेफरन्स देता येणार आहे. तर कट ऑफ बद्दल तुम्हाला मी या ठिकाणी माहिती सांगितलेलीच आहे. कट ऑफ जास्त हाय जाणार नाही तुमचा, त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. आता आपण जर सेकंड आणि थर्ड जर लिस्ट पाहिली तर या ठिकाणी 110चेच विद्यार्थी आपल्याला पाहायला भेटतील. त्यानंतर थर्ड लिस्ट जर आपण बघितली तर याच्यामध्ये देखील 130 ते 110चे विद्यार्थी आहेत. तर फर्स्ट लिस्ट याच्यामध्ये पाहिली आपण फक्त तर 133 पासून ते वरती जसे आकडे जातील ते 180 पर्यंत आकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि तुमचा जो कट ऑफ आहे ते 130, 140 आणि 150 पर्यंतचाच लागेल. त्यानुसार मग आता कॅटेगरीनुसार देखील तुमचा जो कट ऑफ आहे तो कमी कमी होत चाललेला आपल्याला पाहायला मिळेल. तर ही एक महत्वाची माहिती गट ड बद्दल तुम्हाला द्यायची होती. तर आता मित्रांनो आपण गट क बद्दल पाहूया. गट क च तर नॉर्मलायझेशन बऱ्यापैकी कुठल्याच पदांचं झालेलं दिसत नाही. जसं की आपण या ठिकाणी पाहू शकता, ग्रुप सी चे हे PDF आहे आणि या ठिकाणी पोस्ट नेम तुम्हाला दिलेला आहे स्टाफ नर्स प्रायव्हेट. याच्यामध्ये पहा मित्रांनो किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, 27,144. तर याचे या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालेलं आहे. आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोअर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. काही पदांचं गट क मधील
पदांसाठीचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे. स्टाफ नर्सला जागा जास्त आहे. स्टाफ नर्स गव्हर्नमेंटचा आपण पाहू शकता नॉर्मलायझेशन या ठिकाणी झालेलं नाहीये. प्रायव्हेटच्या पदाचं झालेलं आहे, गव्हर्नमेंटच्या पदाचं झालेलं नाही. गव्हर्नमेंटसाठी या ठिकाणी खूप कमी विद्यार्थी आहेत, 12,711. त्याच्यानंतर पुढे पहा मित्रांनो, आपल्याला गट क चं दुसरं पदाचं पाहायचं झालं तर टेलिफोन ऑपरेटरचं पाहिलं तर या ठिकाणी याचं देखील नॉर्मलायझेशन झालेलं नाहीये. फक्त मित्रांनो या ठिकाणी आपण जर विद्यार्थी पाहिले तर 5,928 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. गट क मधील अशी काही भरपूर सारे कॅडर्स आहेत ज्याचं नॉर्मलायझेशन झालेलं नाहीये. गट क चा देखील अशाच पद्धतीचा कट ऑफ लागणार आहे, सामाजिक समांतर आरक्षण कार्यालय निहाय नुसार आणि त्या ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे त्यानुसार. गट क साठी भरपूर सारे संवर्ग आहेत, त्याच्यामुळं याची जी आहे गट क ची अजून एक निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुमची लागणार आहे. याच्यानंतर ज्या याद्या तुमच्या लागणार आहेत ते डायरेक्टली तुमच्या जिल्ह्यानुसार लागणार आहेत. पूर्ण जिल्ह्याची एकच लिस्ट लागेल आणि त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कार्यालयानुसार काय होईल पुढच्या लिस्ट लागत राहतील. प्रत्येक जिल्ह्यानुसार तुमची जी काय होईल ती अशा याद्या लागत राहतील. तर अशा पद्धतीनं पूर्ण जो रिझल्ट आहे तो ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेला आहे. त्यानंतर तुमचा जो फायनल रिझल्ट असणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो 45% जास्त गुण घेणारे विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी लावली जाईल. त्यामध्ये जागा किती होत्या काय नाही या वगैरे हायेस्ट कोणाला मार्क पडलेले आहेत कॅटेगरी वाईज तुमचं सामाजिक समांतर आरक्षणानुसार टॉप या ठिकाणी ठरवला जाईल. फायनल लिस्ट लागेल त्यानुसार तुम्हाला अपडेट दिलं जाईल. फायनल लिस्ट जी आहे ती पुढील आठवड्यामध्येच येण्याची शक्यता आहे. सोमवारच्या नंतर फायनल जी लिस्ट आहे ती या जानेवारी एंडिंग पर्यंत लागेल. म्हणजेच मित्रांनो मग खूप फास्ट प्रोसेस असणार आहे. त्याच्यामुळे फायनल लिस्ट भेटून देखील तुम्हाला जॉईनिंगचे आदेश देखील तुम्हाला दिले जाऊ शकतात. जशी अपडेट पुढची येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल. तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. या जी PDF फाईलची लिंक आहे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. या व्हिडिओच्या टेलिग्राम चॅनललाही देऊन देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्याची माहिती तुम्ही त्या ठिकाणाहून पाहू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.